गुड मॉर्निंग सगळ्यांना. आजचा दिवस आमच्यासाठी खूप म्हणजे खूप स्पेशल आहे. तुम्हाला तर माहिती आहे, युगा आता 1 वर्षाची झाली आहे, 1.5 वर्षाची होत आली आहे. आणि याच निमित्ताने आज आम्ही एक खूप महत्त्वाचं काम करणार आहोत. ते म्हणजे आज युगाचे पहिल्यांदा केस कापणार आहोत. रीमा म्हणजे युगाची आत्या, ती कामानिमित्ताने इकडेच होती. आणि आजच सकाळी युगाचा मामा म्हणजे अक्षय आणि आई बाबा म्हणजे माझे आई बाबा हे तिघंही आज आलेत. पण खरं सांगू का, एक आई म्हणून मला आज इतका आनंद होतोय, पण तितकंच कुठेतरी आतून थोडंसं वाईटही वाटतंय. हे सगळं बघताना जाणवतं की खरंच आता युगा किती मोठी झाली. हा तेच आहे. वा वा मस्तच. कसे हसते दंतुर. काय करतात काय? चाललंय काय नक्की तेच. मी आणि मीराने दोघीने एकदम हे करा. नाही तुम्ही दोघी हो. नको मग हात लावू. हा हात लावा. काय मोऱ्या कर घे कैची कात्री घे. पाय नाही ना मारा की इकडेच ठेवते आणि तिच्या इथले दोन बटाटा आणि तू अशी उंजळ करून हातात घे. तर युगाचे केस कापण्यासाठी आज अमितांना घरीच बोलवलंय. मस्तच का? हे बघ योगा. मला खूप टेन्शन आलं होतं की ती रडेल, घाबरेल, म्हणून ती रडू नये यासाठी मी तिच्या अगदी जवळ बसली आहे. पण एक खूप मोठं सरप्राईज मिळालं. युगा अजिबात रडली नाही, नेहमीप्रमाणे अजिबात त्रास दिला नाही. उलट अमितदादा जेव्हा केस कापत होते तेव्हा तिला चक्क गुदगुल्या होत होत्या आणि ती मस्त मजा घेत होती. तिने अगदी शांतपणे हसत खेळत केस कापू दिले. मजा पण वाटते. केस गेले कुठे? बिस्किट ठेवायचं ना. हो. नको नको हाती काय काय पडले खाली? काय पडलं खाली बघ. घुगू कुठे घुगू? ते घुगूच्या पण फिरवायचं डोक्यावरून, घुगूच्या पण डोक्यावरून फिरवायचं. ती माझी स्पाइक्स वाली स्टाईल होती. कशी मस्त वाटेल. कुक करा युगा. युगा आली, युगा आली.
आता युगाला आरसा दाखवायचं का? मस्त हे बघ हा बॉल बघितलंस का? परत आता परत मामाच्या आली 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 आता परत युगाच्या आली 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 परत आता मामाच्या खांद्यावर आता परत आली 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 आता परत युगाच्या डोक्यावर गेली आता म्हणा गाडीचा आवाज कसा येतोय येतोय ना अरे नका तर केस कापून झाल्यावर सगळ्यात आधी मी युगाला मस्तपैकी आंघोळ घालून घेतली आणि आंघोळ झाल्यावर जेव्हा तिने पहिल्यांदा तिला आरशात बघितलं, काय माहिती तिच्या छोट्याशा डोळ्यांना आरशात नक्की काय दिसलं असेल, काय तिला वाटलं असेल, पण ती स्वतःला बघून एकदम खुश होती, मस्त खुदकन हसत होती. तर तिला तिचं हे नवीन रूप बहुधा आवडलेलं असेल असं आपण म्हणू. मग मी तिचं सगळं छान आवरून घेतलं. अशी का दिसते आमची युगा किती क्यूट दिसते. तू कोण आहेस? तिच्या साईडला वगैरे काय राहिलेत केस? थोडेसे पाठीमागे खूप गरमी होतीये म्हणून मग आम्ही तिच्या डोक्याला मस्त चंदनाचा लेप लावला. तुम्हाला हे चंदन एकदम थंड असतं, त्यामुळे डोक्याला चंदन लावल्यावर तिलाही छान आणि एकदम रिलॅक्स वाटेल. खरं तर चंदनाने आणि इन्फेक्शन पण होत नाही, त्यामुळे पण लावलं जातं. काय पेपरने काढले नाही काय त्रास होत नाही. यांनी जर काढले ना ते वाचताना इरिटेट पण होतं स्किन. हा आणि लाल होतं त्याने मग त्याचं हळूहळू काढायला लागतं ना ते की सगळं काढलं. झालं लागलं मामाच्या चंद्र. मामाला टी शर्टच घ्यायला हवाय आता. चला आज. रक्त आलं का? कुठे? जास्त नाही ना रक्त आलं का माझं हे कुंकवाचं लागलं. कुंकवाचं लागलं. ते झालं, एवढ्या वेळात नसतं. रक्त येणार कुंकवाचं लागलं हा? रक्त ट्रिमर येतच नाही. ट्रिमर नाही लागत. हा ब्लेड असेल तर लागते. लावू दे आजीला पूर्ण मग आपण करू. जा जा मस्त जा. तर मंडळी, हा आहे दुसरा दिवस. आम्ही खरं तर सकाळी सकाळी ऑफिसला जायला निघालो, पण निघालोच आहोत. बीचसुद्धा जवळ आहे, त्यामुळे मग युगाचे जे काल केस कापले होते ते आम्ही सोडायला आत्ता आलो. ते काम आता व्यवस्थित पार पाडलं. आता इथूनच आम्ही डायरेक्ट आमच्या ऑफिसला जाणार आहोत. आणि हो, इथून निघताना वाटेत मस्त थंडगार आणि फ्रेश नारळ पाणीसुद्धा प्यायलो, कारण मला तर खूप आवडतं नारळ पाणी आणि खूप रिफ्रेश पण वाटतं. आणि सकाळी नारळ पाणी प्यायलेलं चांगलं असतं. तर चला, असा होता आजचा ब्लॉग. छोटासा होता, खूप स्पेशल होता, आठवणीत राहणारा ब्लॉग आहे. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं, आपली युगा आता टकलू कशी दिसतीये हे मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. मी कमेंटची वाट बघते. तर मग चला, आजचा ब्लॉग हा मी इथेच थांबवते. लवकरच भेटूयात पुढच्या एका नवीन आणि छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.